नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नागनाथ मनुरे आपणा सर्वांचं श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या अर्थशास्त्र विभागातर्फे या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण एका प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजेच नुकत्याच झालेल्या हिवाळी सुट्ट्यानंतरचं आजचं हे पहिलं लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आज आपण केन्सच्या उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम हा पाठ या ठिकाणी पाहणार आहोत. तर एकंदरीत आज हा पाठ पाहण्यापूर्वी या अगोदर आपण उपभोगाविषयीच्या एक महत्त्वपूर्ण असा आपलं चॅप्टर त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, ते म्हणजे उपभोग फलन. तर ह्या उपभोग फलनामध्ये आपण सरासरी उपभोग प्रवृत्ती, सीमांत उपभोग प्रवृत्ती, तर या मूलभूत अशा या बेसिक सिद्धांताचं तंत्राचं त्या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे. तर आजच्या या पाठामध्ये आपण केन्सचा उपभोग सिद्धांत जो त्या उपभोग फलनावरच आधारित आहे, म्हणजे उपभोग प्रवृत्ती किंवा उपभोग फलन हे जर समजलं तर हा सिद्धांत समजण्यास तुम्हाला अवघड जाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट हा क्लास अटेंड करत आहेत, मागचा क्लास त्याने केलेले नाही, ते सर्व विद्यार्थी आपल्या श्री शिवाजी कॉलेजच्या ह्या साईटवर जाऊन यूट्यूब चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना हे लेक्चर शेअर करायचे आहेत. यापूर्वीचे सर्व लेक्चर आपण यूट्यूब चॅनलवर आपल्या टाकत असतो, त्या ठिकाणी सर्व लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. तर त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे क्लास केलो पण माझा लेक्चर गेला, तर याबद्दल चिंता बाळगण्याची काही कारण नाही. तर ते मागील सर्वच लेक्चर्स तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर मिळतील. तर तत्पूर्वी तुम्ही नंतरही मागील लेक्चर पाहू शकता. तर आता आपण या ठिकाणी केन्सचं मानसशास्त्रीय उपभोगाचा नियम काय आहे, काय म्हणायचं आहे केन्सला, त्याची गृहिते काय आहेत, त्याचा नियमाचं काय स्पष्टीकरण काय आहे, एकंदरीत या सर्व विषयी आज आपण त्याची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर चला या ठिकाणी केन्सच्या मानसशास्त्रीय म्हणजे उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमाकडे आपण पाहूया. तर या स्लाईडवरती मी केन्स यांचा फोटो आपणाशी शेअर करत आहे. केन्स सायकोलॉजिकल लॉ ऑफ कंजप्शन्स, याचा अर्थ केन्सच्या उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम असा होता. हे जॉन मेनार्ड केन्स आहेत. स्थूल अर्थशास्त्रातील एक प्रसिद्ध असं नाव, नव्हे तर स्थूल अर्थशास्त्राचे आपण यांना जनक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, असे हे एक महान अर्थशास्त्रज्ञ ज्यांनी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगाचं चित्र केवळ अर्थशास्त्राला एका नवा ताकदीचा विचार त्यांनी दिलेला आहे. तर ज्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत, म्हणजे आजही लागू होतात काही विचार. तर अशा या महान अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड केन्स यांचा या मानसशास्त्राचा सिद्धांत या ठिकाणी आपण पाहू. तर पहा, या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेले आहे. तर केन्सचा सायकोलॉजिकल नियम, ज्याला मानसशास्त्रीय नियम म्हणतो, उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम, तर तो नियम काय आहे पहा. हा नियम काही असा एक भारी नियम नाही, हा सर्वसाधारण नियम आहे. केन्सने त्या काळातील समाजातील लोकांचा अभ्यास केला. या लोकांचा अभ्यास केल्यानंतर केन्सला असं लक्षात आलं, केन्स बारकाईनं अभ्यास केल्यानंतर लोकांची उपभोग प्रवृत्ती कशी असते याविषयी केन्सनं जे काही अवलोकन केलं ते ह्या नियमाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे. आणि हा नियम आपण ऐकल्यानंतर याबद्दल आपणा सर्वांना खात्री पटेल की
केन्सनं हे सर्वसाधारण लोकांच्या मानवी स्वभावाचं, मानवी वर्तनाचं अध्ययन करून, अभ्यास करून या ठिकाणी हा नियम या ठिकाणी मांडलेला आहे. तर काय आहे नियम पहा. तर केन्स याच्यामध्ये हे पहा, येलो कलरमध्ये मी डायरेक्ट नियमावरच मी तुम्हाला आणतो. अकॉर्डिंग टू केन्स, ॲज केन्स काय म्हणतात पहा, ॲज इन्कम increases consumption increases but not by as much as increase in income. तर केन्स यांनी याच्यामध्ये असं म्हणतात की केन्सचा हा नियम उपभोग आणि लोकांचा उपभोग आणि उत्पन्न याविषयी एक संबंध दर्शवणारा केन्सचा हा नियम आहे. तर त्याच्यामध्ये केन्सना असं आढळून आलं की लोकांची उपभोग प्रवृत्ती कशी असते. लोकांचं उत्पन्न वाढल्यानंतर उपभोग वाढतो का याविषयी त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, ॲज इन्कम इन्क्रीजेस कंजप्शन इन्क्रीजेस बट नॉट बाय ॲज मच ॲज इन्क्रीज इन इन्कम. तर त्यांनी एक सर्वसाधारण जे प्रसिद्ध नियम आहे त्याच्यामध्ये 1-2 ओळीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की उपभोक्त्याचं जे काही उत्पन्न आहे, इन्कम इन्क्रीजेस, कंजप्शन इन्क्रीजेस. लोकांचं उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो. उपभोग म्हणजे खर्च करणे. लोकांकडे पैसा आला की लोक पैसा खर्च करतात, पण बट नॉट बाय ॲज मच ॲज इन्क्रीजेस इन इन्कम. पण उपभोग वाढते, लोक खर्च करतात, उत्पन्न आलं की लोकांचा खर्च वाढतो, पण लोक जेवढं उत्पन्न आहे तेवढं खर्च करत नाहीत. जसं उत्पन्न वाढते तसं खर्च वाढत नाही. असा त्यांनी एक हाच प्रसिद्ध नियम मांडलेला आहे. म्हणजे साधारणपणे त्यांनी पुढं त्यांनी सांगितलेलं आहे की दुसऱ्या शब्दामध्ये आपणाला असं सांगता येते, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम इज लेस दॅन 1. बघा, आपण सीमांत उपभोग प्रवृत्ती त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्याही ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने पाहिलेलं होतं. तर याचा अर्थ केन्सना यांना हेच सांगायचं आहे की सीमांत उपभोग प्रवृत्ती जी उपभोक्त्याची असते, म्हणजे लोक जेवढा पैसा आहे, जेवढं उत्पन्न आलं तेवढं खर्च करत नाहीत, तर त्याच्यातला काही भाग बचत करतात. तेच याने एक आपणाला याच्यामध्ये सांगता येते इक्वेशन रूपानं की हे मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम इज लेस दॅन 1. सीमांत उपभोग प्रवृत्ती ही नेहमी 1 पेक्षा कमी असते. 1 पेक्षा कमी असते. म्हणजे ज्या तुलनेत उत्पन्न वाढते त्या तुलनेत उपभोक्त्यांचं, लोकांचं उत्पन्न वाढल्याबरोबर तेवढा खर्च होत नाही. त्याच्यापेक्षा लोक कमी खर्च करतात आणि काही भाग ते जमा करतात. तेच त्यांनी या नियमाच्या याच्यातून सांगितलेलं आहे. तर असो, आता आपण याचंच मराठीचं, तुम्हाला सर्वांना हे काय इंग्लिशमध्ये कळालेलं नसेल म्हणून ह्याचा मराठी अनुवाद या ठिकाणी आहे, आपण ते सांगितलेलं आहे. एकंदरीत केन्स यांनी लोकांचं गहन अध्ययन केल्यानंतर, लोकांना पाहिल्यानंतर, लोकांच्या उपभोगाच्या सवयीचा केन्सनं मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला आणि केन्सला असं लक्षात आलं, हे समाजातील जे काही लोक आहेत त्यांना जेवढं काही उत्पन्न भेटते तेवढं ते खर्च करत नाहीत. कोणी खर्च करत नाही. तर जसजसं उत्पन्न वाढू लागलं तसतसं लोक खर्च करतात, उपभोगावर खर्च करतात, उपभोग वाढते त्यांचा. पण वाढलेल्या उत्पन्नाप्रमाणे उपभोग वाढत नाही, तर त्याच्यामधला काही भाग, ठराविक भागच लोक खर्च करतात, बाकीचं भाग ते जमा करतात. असं ह्या केन्सला त्या ठिकाणी आढळून आलं. म्हणून केन्सनी लोकांचं हे जे काही वर्तन आहे, हे मानसशास्त्रीय त्यांचा वर्तनाचा अभ्यास करून त्यांनी एक नियम मांडला.
तेच नियम या ठिकाणी म्हणजे सांगितलेलं आहे. ते म्हणजे मनुष्य स्वभावाचे ज्ञान आणि वस्तुस्थितीचा अभ्यास यांच्या सहाय्याने असे विधान करता येते की लोकांचे उत्पन्न वाढल्यास त्यांच्या उपभोगात वाढ होते, परंतु उत्पन्नात जेवढी वाढ होते तेवढी वाढ उपभोगात होत नाही. पहा, केन्स यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, अतिशय सोप्या शब्दात सांगितलेलं आहे या ठिकाणी की लोकांचं जे काही उत्पन्न आहे, लोकांचे जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न वाढल्यास त्यांच्या उपभोगात वाढ होते, परंतु उत्पन्नात जेवढी वाढ होते तेवढी वाढ होत नाही, तेवढी वाढ उपभोगात होत नाही, असा हा केन्सचा मानसशास्त्रीय सिद्धांत या ठिकाणी आपणाला सांगतो. मानसशास्त्रीय नियम या ठिकाणी आपणाला सांगतो. म्हणजे केन्सने ह्यासाठी काही गृहीते त्या ठिकाणी विचारात घेतलेली आहेत, त्याचा आपण या ठिकाणी विचार करू. तर तत्पूर्वी आपण केन्सचाच ते विधान आपण या ठिकाणी कोट करणार आहोत, जे की आता आपण केलेलं आहे. तर केन्सनं काय म्हणलं होतं? द अमाऊंट ऑफ ॲग्रिगेट कंजप्शन डिपेंड्स मेनली ऑन द अमाऊंट ऑफ ॲग्रिगेट इन्कम. द फंडामेंटल सायकोलॉजिकल लॉ अपॉन which we are entitled to depend with greater confidence, both a prior from our knowledge of a human nature and from the detailed facts of experiences, is that men and women too are disposed as a rule and on an average to increase their consumption as their income increases, but not by as much as increases in their income. पहा, हे काय मागं हा जो नियम या ठिकाणी सांगितलेला आहे त्याचाच अर्थ म्हणजे हे कोटेशन आहे. हे केन्सने म्हणलेलं आहे. केन्सने असं म्हणलेलं आहे की लोकांचे जे एकूण उपभोग वाढते, लोकांचा जो एकूण उपभोग आहे तो प्रामुख्याने लोकांच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. लोकांच्या उत्पन्नामध्ये जसजशी वाढ होते तसतसं उपभोगात वाढ होते. उत्पन्न वाढत असताना लोकांचा उपभोगही वाढत असतो, परंतु तो उपभोग उत्पन्न एवढा असत नाही, म्हणजे उत्पन्नापेक्षा कमी असतो. म्हणून आपण त्याला सीमांत उपभोग प्रवृत्ती ही एकपेक्षा कमी असते असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हेच त्याचं ते विधान आहे. या लेखन आपण गृहीते पाहणार आहोत. म्हणजे केन्स यांनी हा सिद्धांत तयार करत असताना काही गृहीते विचारात घेतलेली आहेत. तर ती गृहीते कोणती आहेत तर त्याच्यामधले आपण या ठिकाणी पहिलं गृहीत या ठिकाणी पाहू. तर ते म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी, फॅशन, उत्पन्न किंवा वस्तूच्या किमती, समाजातील चालीरीती याच्यामध्ये काही बदल होत नाही. पहा, आपण आता अर्थशास्त्राचे अनेक सिद्धांत पाहत आलेलो. प्रत्येक सिद्धांत विशिष्ट परिस्थितीचा विचार करून तयार झालेला असतो. त्याच्यामुळे त्या विशिष्ट परिस्थितीच्या अटीमध्येच राहून सिद्धांत मांडत असतो. त्या अटी म्हणजेच गृहीते असतात. तर हे आपण पाहत असतो. तर अगदी केन्सने देखील हा सिद्धांत मांडत असताना या ठिकाणी काही गृहीते मांडलेले आहेत. ते म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांचे आवडीनिवडी, त्यांचं उत्पन्न, त्यांचे फॅशन किंवा इतर वस्तूच्या किमती यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल होत नाही. तर हे त्यांनी एक पहिलं गृहीत या ठिकाणी मांडलेलं आहे. तर दुसरं गृहीत आहे त्याच्यामध्ये केन्स असं म्हणतात की अर्थव्यवस्थेत सामान्य परिस्थिती असते. म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती आता म्हणजे जास्त काही लोकांवर विपरीत परिणाम होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही. एक सर्वसाधारण परिस्थिती जशी असते तशी ती परिस्थिती आहे. म्हणजे या ठिकाणी तेजी नाही ना मंदी नाही, तर एक मीडियम जे लोकांना जे पाहिजे असते अशा एक
चांगली परिस्थिती त्या ठिकाणी आहे असं ते म्हणत असतात. दुसऱ्या या ठिकाणी केन्स असं गृहीत करतात की ते म्हणजे सरकारी हस्तक्षेप नसतो. सरकारचा हस्तक्षेप नसतो असं केन्स म्हणतं. म्हणजे सर्वसाधारणपणे सरकारचा जास्त हस्तक्षेप नसतो असं केन्स यांना म्हणायचं आहे. तर चौथं आणि महत्त्वाचं गृहीत आहे ते म्हणजे देशामध्ये भांडवलवादी अर्थव्यवस्था असते. आता भांडवलवादी अर्थव्यवस्था म्हणजे आपण पाहिलेलं आहे की लोकांच्या जे उत्पन्नांच्या साधनांची, उद्योगधंद्यांची जी मालकी आहे, उत्पादनांच्या साधनांची मालकी प्रामुख्याने खाजगी लोकांकडे असते. त्यालाच आपण भांडवलशाही असं म्हणतो. तर म्हणजे या ठिकाणी देशात असे खाजगी उद्योगपती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतात. तेच कारखाने काढतात आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्यांची मालकी असते असं त्या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. म्हणून ते देशामध्ये भांडवलवादी अर्थव्यवस्था असते असं या ठिकाणी केन्स म्हणतात. तर पहा, केन्सनं एकंदरीत ह्या सर्व गृहीतांचा विचार करून त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. तर आपण तो ह्या एका कोष्टकाच्या सहाय्यानं या ठिकाणी समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. पहा मित्रांनो, केन्स यांनी जो हा सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये केन्स का आपल्या मनानं हा सिद्धांत हे केलेला नाही की त्यांनी लोकांचा अभ्यास केला, लोकांच्या सवयींचा अभ्यास केला की समाजामध्ये लोकांचा उपभोग आणि उत्पन्न याविषयी वर्तणूक कशी असते, याच्यात काय संबंध असते, याचा अभ्यास करून त्यांनी हा सिद्धांत दाखवून दिलेला आहे. त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की लोकांचं जसं उत्पन्न वाढते तसं उपभोग वाढत नाही. म्हणजेच लोकांचा ज्याला आपण सर्वसाधारण भाषेत खर्च असं म्हणू, हा खर्च वाढत नाही असं या ठिकाणी ते म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, तर केन्स यांनी जी काही हा नियम सांगितलेला आहे हे आपण या कोष्टकाच्या सहाय्यानं, या तक्त्याच्या सहाय्यानं आपल्याला स्पष्ट करता येतं. आता केन्स यांचं ते विधान आपल्याला माहीतच आहे की लोकांचं उत्पन्न वाढत असता उपभोग त्याप्रमाणे उपभोगात वाढ होत राहते. उत्पन्न वाढलं म्हणजे उपभोगात वाढ होते, पण अगदी उत्पन्नाप्रमाणे उपभोगात वाढ होत नाही. त्याच्यापेक्षा ती वाढ जी असते ती कमी असते असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. तर हे आपण या कोष्टकाच्या सहाय्याने पाहू शकतो. पहा, सुरुवातीला आपण हे सगळं कोटीमध्ये आकडे या ठिकाणी गृहीत धरलेले आहेत. तर उपभोग खर्चही या ठिकाणी कोटीमध्येच आहे. तर या ठिकाणी ह्या पहिल्या याच्यामध्ये उत्पन्न दर्शवलेलं आहे. तर दुसऱ्या तक्त्यामध्ये या ठिकाणी उपभोग खर्च दर्शवलेला आहे. तर तिसऱ्या तक्त्यामध्ये यांनी हे बचत दर्शवलेलं आहे. ह्या तक्त्याचे हे 3 कॉलम आहेत. त्याच्यामध्ये ह्या 3 कॉलममध्ये याच्यावरून आपल्याला केन्सचा हा मानसशास्त्रीय नियम या ठिकाणी समजून घेता येईल. पहा ते कसं समजून घेता येईल. पहा, या ठिकाणी शून्य उत्पन्न आहे आणि उपभोग खर्च हे 10 कोटी आहे. 10 कोटी आहे किंवा 10 लाख आहे, 10 रुपये आहे, काही समजून घेऊ शकतो. सपोज आपण सर्वसामान्य भाषेमध्ये त्याला 10,000 समजू. 10 कोटी त्या ठिकाणी खर्च आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी आता एवढा मोठा कोटीमध्ये खर्च असते का सर? हे सर्वसाधारण त्या देशातील लोकांचा आहे, सर्व लोकांचा पकडा, एका व्यक्तीचा नाही. एका देशातील सर्व लोकांचा खर्च, एका छोटा देश असेल तर त्यांचा पहा, लोक उत्पन्न आहे का? उत्पन्न शून्य आहे. खर्च किती आहे त्या देशातील लोकांचा? 10 कोटी आहे. बचत काय आहे का? काही नाही, -0. उत्पन्नच नाही तर बचत, उलट कर्ज 10 कोटी कर्ज आहे. काय कारण 10 कोटी त्यांनी कुठून तर घेतलेलं असेल, उसने कर्ज घेतलेलं असेल, त्याच्यामुळे ते 10 कोटी मायनसमध्ये, बचत ही मायनस आहे, याचा अर्थ ते कर्ज आहे, हे आपल्याला लक्षात येते. तर पहा, नंतर
त्या देशातील लोकांचं उत्पन्न वाढलं, म्हणजे 20 कोटी उत्पन्न झालेलं आहे. आता 20 कोटी उत्पन्न झालं, मग आता उपभोग खर्च किती आहे, याला उपभोग म्हणतो. ते आहे पहा या ठिकाणी 24 कोटी. म्हणजे आता आपणाला या ठिकाणी पाहायला भेटेल की म्हणजे 4 म्हणजे उत्पन्न या ठिकाणी कमी आहे आणि खर्च हे जास्त आहे. उत्पन्न कमी, खर्च जास्त आहे. तर त्याच्यामुळे या ठिकाणी बचत काही राहिली का, तर नाही. तर उलट या ठिकाणी 4 कोटी या ठिकाणी कर्ज आहे, बचत नाही. म्हणजे 4 कोटी अतिरिक्त उत्पन्न, अतिरिक्त त्यांना 4 कोटी रुपये जास्त लागलेले आहेत. म्हणून या ठिकाणी 24 कोटी या ठिकाणी उपभोग खर्च आपल्याला सांगितलेला आहे. तर यानंतर जर समजा त्या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि ही वाढ 40 कोटी झाली. आता 40 कोटी उत्पन्न वाढलं, मग आता खर्च किती आहे, तर या ठिकाणी लोकांचा खर्चही वाढलेला आहे. जसं उत्पन्न वाढते तसं तसं लोकांचा खर्च वाढते. हे आणि खर्च कधी शून्य नसते हे केन्सनं सांगितलेलं आहे आणि ते आपण सर्व याला सहमती देऊ शकतो. प्रत्येक व्यक्तीचा खर्च, उपभोग खर्च कधीच शून्य कधीच नसतो, हे केन्स यांनी सांगितलेलं आहे. नव्हे, ते अगदी सत्य आहे. हे आपण आजूबाजूला जर पाहिलं तर यामध्ये काही आपणाला शंका आढळून येत नाही. मग त्याच्यामुळे 40 कोटी उत्पन्न झालं आणि 40 कोटी या ठिकाणी खर्च झालं, तर या ठिकाणी बचत किती आहे, तर आता या ठिकाणी बचत आहे 0. म्हणजे जेवढं उत्पन्न तेवढं त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. तर आता परत उत्पन्नामध्ये 60 कोटी म्हणजे अजून 20 कोटी उत्पन्नात वाढ झाली. पूर्वी 40 कोटी उत्पन्न होतं, परत या ठिकाणी 60 कोटी उत्पन्न झालं. आता या ठिकाणी खर्च किती आहे पहा, उपभोग खर्च, तर या ठिकाणी तो उपभोग खर्च आहे 55 कोटी. म्हणजे पहा, आता या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते की या ठिकाणी उत्पन्न आता प्रचंड वाढलेलं आहे लोकांचं. मग अजून तेवढं खर्च वाढलं का, उपभोगात खर्च वाढलं, पण या ठिकाणी जेवढं उत्पन्न आहे तेवढं खर्च झालेलं नाही. तर का, तर या ठिकाणी 5 कोटी लोकांची बचत झालेली आहे. 5 कोटी बचत झालेली आहे. परत लोकांच्या उत्पन्नात वाढ झालं. ही उत्पन्न 60 कोटीवरून लोकांचं उत्पन्न 80 कोटी झालेलं आहे. 80 कोटी झाल्यानंतर या ठिकाणी लोकांच्या उपभोगामध्ये या ठिकाणी 65 कोटी म्हणजे वाढलेलं आहे. मग या ठिकाणी उपभोग खर्च वाढल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे 80 कोटी उत्पन्न झालेलं आहे, म्हणजे 20 कोटी वाढ झालेली आहे. तर या ठिकाणी 65 कोटी या ठिकाणी खर्च झालेला आहे. म्हणजे पहा, एकंदरीत आपणाला जर याच्यामध्ये जर पाहिलं तर 5, 8मधून 6 गेले 2, सॉरी. तर या ठिकाणी आपणाला असं आढळून येते की मागच्या तुलनेमध्ये हे 5 म्हणजे या ठिकाणी 15 कोटीची या ठिकाणी बचत आपल्याला दिसून येते. पहा, इथं 12 दिलेलं आहे कोष्टकामध्ये, पण ते 12 नाही 15 आहे, हे आपल्याला दिसून येते. का, तर 80 कोटी उत्पन्न आहे आणि उपभोग खर्च त्या ठिकाणी 65 कोटी आहे आणि बचत किती झाली, तर त्या ठिकाणी 15 कोटी बचत झाली. तर अगदी याचप्रमाणे उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाढ होऊन, प्रचंड वाढ होऊन 100 कोटी उत्पन्न झालेलं आहे. तेव्हा त्या ठिकाणी 79 कोटी रुपयाचे खर्च झालेला आहे. म्हणजे 100 कोटी उत्पन्न आणि खर्च किती आहे, 79. म्हणजे त्या ठिकाणी 21 कोटी, त्या ठिकाणी 21 कोटी हे बचत झालेले आहे.
म्हणजे ह्या तक्त्यावरून, ह्या कोष्टकावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. केन्सनं जे सांगितलेलं आहे की लोकांचं उत्पन्न वाढत असताना लोकांच्या उपभोगात वाढ होते. लोकांचं जसजसं उत्पन्न वाढते तसतसं लोकांच्या उपभोगात वाढ होते, लोकांच्या उपभोग खर्चामध्ये वाढ होते. पण हे जे उपभोगात खर्चात होणारी जी काही वाढ आहे ते उत्पन्न एवढी नसते, हे केन्स यांनी सांगितलेलं आहे. ते उत्पन्नापेक्षा कमी असते. हे त्यांनी जे मानसशास्त्रीय नियम, केन्सच्या उपभोगाच्या या मानसशास्त्रीय नियमामध्ये सांगितलेलं होतं ते आपण या तक्त्याच्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. तर नव्हे तर आपण हे केन्सचा हा जो काही नियम आहे तो आपण आकृतीच्या सहाय्याने पण या ठिकाणी मांडू शकतो. तर पहा, या स्लाईडमध्ये आपल्यासमोर मी आकृती या ठिकाणी शेअर केलेली आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी ओ आणि एक्स या अक्षावर या ठिकाणी उत्पन्न दर्शवलेलं आहे, इन्कम. आणि ओ वाय अक्षावर या ठिकाणी कंजप्शन दर्शवलेलं आहे, कंजप्शन अँड सेविंग, ज्याला आपण उपभोग आणि बचत असं म्हणतो, हे दर्शवलेलं आहे ओ वाय अक्षावर. आणि ओ एक्स अक्षावर इन्कम दर्शवलेला आहे. पहा, उत्पन्न म्हणजे उपभोग फलनाचा हा जे काही मानसशास्त्रीय नियम केन्स यांनी मांडलेला आहे, या आकृतीच्या सहाय्याने आपण अगदी सहज समजून घेऊ शकतो. आकृती काही अवघड नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये क्लिष्ट आहे असं वाटण्याचंही काही कारण नाही. तर पहा, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, आपण केन्सचा आता नियम सगळ्यांनाच ते माहीत झालेलं आहे की लोकांचे उत्पन्न वाढल्यास त्यांच्या उपभोगात वाढ होते, परंतु उत्पन्नात जेवढी वाढ होते तेवढी उपभोगात वाढ होत नाही. पण जे काही केन्सनं म्हटलेलं आहे ते आता आपण ह्या आकृतीच्या सहाय्यानं ते खरं आहे का, ते असं कसं होऊ शकते ते आपण या ठिकाणी सिद्ध करू, आकृतीच्या सहाय्याने या ठिकाणी स्पष्ट करू. तर या ठिकाणी ओ एक्स अक्षावर उत्पन्न दर्शवलेलं आहे आणि हे ओ वाय अक्षावर उपभोग आणि बचत दर्शवलेलं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हा सिद्धांत आपण या ठिकाणी पाहू. आणि हे जे काही ओ सी म्हणायला ही जी रेषा आहे, ओ वाय रेषा, ही उत्पन्न रेषा आहे, उत्पन्न उपभोग रेषा आहे, याला आपण ओ सी म्हणतो. आता इथं ओ वाय दिलेला आहे, तर ह्या ओ वायचा म्हणजे याला उत्पन्न रेषा असं म्हणतो. आता इथं वाय बरोबर सी प्लस यस दिलेलं आहे, जे आपण मागे पाहिलेलं होतं. वाय इज इक्वल टू सी प्लस यस. वाय म्हणजे उत्पन्न आणि सी म्हणजे कंजप्शन म्हणजे उपभोग आणि यस म्हणजे सेविंग बचत. उत्पन्न हे पहा, उत्पन्न हे 2 घटकामध्ये विभागले जाते. प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न हे त्याचं विभाजन अशा प्रकारचं होतं, उत्पन्न आणि उपभोग आणि बचत अशा प्रकारचं त्याचं विभाजन होत असते. म्हणजे लोक जेवढा पैसा मिळाला तेवढा खर्च करत नाहीत उत्पन्नाचं, तर त्याच्यातला काही भाग बचत करतात. त्याच्यामुळे उत्पन्नाचं अशा रीतीने ते वाटप होत असते, हे आपण या ठिकाणी सांगितलेले आहे. म्हणून या ठिकाणी ओ वाय ही उत्पन्न रेषा आहे आणि या ठिकाणी ए आणि सी ही उपभोग रेषा आहे. ए आणि सी ही उपभोग रेषा आहे. आता या ठिकाणी सी इज अ फंक्शन ऑफ वाय म्हणलेलं आहे. जेही आपण पाहिलेलं होतं त्याचा अर्थ असा होतो, उपभोग हे उत्पन्नाचं फलन आहे. म्हणजे उपभोग हे उत्पन्नावर अवलंबून आहे. लोकांचं उत्पन्न वाढलं तरच उपभोग वाढते. म्हणजे उपभोग हे उत्पन्नावर अवलंबून आहे. काही खर्च करायचं असेल, खायचं असेल, प्यायचं असेल तर आपल्या खिशात काही पैसे पाहिजे. त्याच्याशिवाय आपण तसा विचार करू शकत नाही, पण पैसे पाहिजे. म्हणून सी इज अ फंक्शन ऑफ वाय. सी इज इक्वल टू एफ इन ब्रॅकेट वाय असा पहिलं या ठिकाणी तिथं दिलेलं आहे. पहा, तर हे जे काही उपभोग रेषा आहे आणि ही उत्पन्न रेषा आहे. तर आता या ठिकाणी पहा, हे एकमेकाला ह्या ठिकाणी ई बिंदूमध्ये छेदतात. या ठिकाणी ई बिंदूमध्ये आपल्याला स्पर्श करताना दिसतात. पहा, आपल्याला ही उत्पन्न ही ओ वाय रेषा
ही ओ पासून या ठिकाणी ही सुरू झालेली आहे ही अशी जात इकडे. म्हणजे याचा अर्थ असा होते जसजसं व्यक्तीचं उत्पन्न वाढत जाते तसतसं त्या ठिकाणी उपभोग वाढते. पण उत्पन्न शून्य उपभोग शून्य असंही त्याचा अर्थ आहे. हे या ठिकाणी ओ बिंदूतून ही ओ वाय रेषा उगम पावलेली आहे. त्याचा अर्थ असा होतो व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तर उपभोग वाढत जाते आणि उपभोग त्याच्यामुळे ती दर्शवलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आपणाला ही जी काही ए आणि सी रेषा म्हणलेलं आहे ज्याला आपण उपभोग रेषा असं म्हटलेलं आहे तर ते या ठिकाणी ए बिंदूमधून निघालेलं आहे. ए बिंदूमधून या ठिकाणी ही रेषा निघाली. आता हे ए बिंदूमधून ही रेषा उगम पावण्याचं कारण काय? ती ओमधून का गेलं नाही असा तुम्ही विचार करू शकाल. तर आपल्याला माहीत आहे आपण या तक्त्याच्या सहाय्याने हे पाहिलेलं आहे की लोकांचं हे जे काही उपभोग जे आहे ते शून्य नसते. पहा उत्पन्न शून्य राहील पण उपभोग शून्य राहत नाही. तुमच्याकडे पैसे काही नसतील म्हणून तुम्ही उपाशी राहू शकत नाही. तुम्हाला खावंच लागेल, तुम्हाला काही खर्च करावंच लागेल. म्हणून उपभोग ही जी रेषा आहे ती या ठिकाणी ह्या ए बिंदूतून तयार झालेली आहे. म्हणजे आता या ठिकाणी काही सेविंग नाही, डिसेविंग आहे. डिसेविंग आहे या ठिकाणी इथपर्यंत. इथून आता उत्पन्न तर इथून सुरू झालेलं आहे लोकांचं, पण म्हणजे उत्पन्न होण्याच्या अगोदरच या ठिकाणी उपभोग हा किती आहे पहा. या ठिकाणी हे जे उपभोग आहे तर या ठिकाणी ओए एवढा आहे. म्हणजे खर्च म्हणजे उत्पन्न येण्याच्या अगोदरच ओए एवढा खर्च झालेला आहे. त्याच्यामुळे ही ओसी ही रेषा उपभोगाची खर्च रेषा दर्शवते. म्हणजे ते उत्पन्नावर अवलंबून आहे. पण माणसाचं उत्पन्न जरी नसलं तर त्याचा काही खर्च असतोच, उपभोग त्याला करावाच लागतो. त्याच्यामुळे ही ओसी जी रेषा आहे उपभोग रेषा ती या ठिकाणी ए बिंदूमधून या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला दिसते. ए बिंदून आपल्याला निघाल्याचं दिसते. पहा हे दोन्ही मिळून या ठिकाणी आपणाला आता ह्या ई बिंदूमध्ये स्पर्श करताना दिसतात. म्हणजे काय, जसजसं हळूहळू उत्पन्न असं जसं वाढू लागलं तसतसं या ठिकाणी इकडं उपभोग पण वाढत असते आणि हे दोन या ठिकाणी ह्या ई बिंदूमध्ये संतुलन साधते. म्हणजे या ठिकाणी लोकांचं जेवढं उत्पन्न आहे ते उपभोग असते. म्हणजे बचत आहे का नाही हे आपणाला या इथल्या याच्यावरून तक्त्यावरून दिसते. म्हणजे 40 कोटी उत्पन्न 40 कोटी खर्च या ठिकाणी बचत नाही. तर म्हणजे पहिलीची जी अवस्था आहे तर म्हणजे शून्य उत्पन्न असताना उपभोग खर्च 10 कोटी आहे. म्हणजे त्याच्याकडे उत्पन्नच नाही पण खर्च जास्त आहे. 10 कोटी आहे म्हणजे 10 कोटी कर्ज काढून त्याला खर्च करावा लागलेला आहे. तर ते आपणाला हे या ओ आणि ए या दरम्यान ते दाखवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जसजसं अजून उत्पन्नात वाढ होत जाते जसजसं उत्पन्नात वाढ होत जाते तसतसं या ठिकाणी लोकांचा उपभोग वाढत नाही. हे जे केन्सनं सांगितलेलं आहे हेच हे आकृती दर्शवते. का तर ही जी काही ए सी ही उपभोग रेषा आहे ती अशा प्रकारे म्हणजे उत्पन्न रेषेला समांतर नाही तर काही ठिकाणी सरळ वाढत वाढत पहा हे अशा पद्धतीने ती रेषा आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की लोकांचं उत्पन्न हे या ठिकाणी असं वाढत चाललेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्पन्न आता इथं वाढलेलं आहे पण या ठिकाणी उपभोग जे आहे ते या ठिकाणी मध्येच या ई बिंदूच्या नंतर या ठिकाणी खाली घसरलेलं आहे, खालच्या भागाकडे झुकलेलं आहे. मग त्याच्यामुळे आता या ठिकाणी जर आपण असा पाहिलं की पहा या ठिकाणी आपण वाय एल घेतलं आणि इकडे E1 घेतलं या ठिकाणी संतुलन साधलेलं आणि इथं यस म्हणलं तर या ठिकाणी पहा उत्पन्न किती आहे
आता उत्पन्न भरपूर आहे या ठिकाणी, SY आहे, SY उत्पन्न आहे. पण या ठिकाणी पहा खर्च किती झालेला आहे, YE1 एवढं झालेलं आहे. म्हणजे या बिंदूपर्यंतच या ठिकाणी खर्च झालेला आहे. आणि ही बाकीची जी रक्कम आहे ती सेविंग आहे, जमा आहे. जे आपण तक्त्याच्या सहाय्यानं पाहिलेलं होतं तेच ह्या आकृतीच्या सहाय्यानं सांगितलेलं आहे. म्हणजे SE हे त्या ठिकाणी बचत आहे. अशा रीतीने हा जो भाग आहे आकृतीमध्ये दर्शवलेला हा जो भाग आहे तो म्हणजे बचतीचा भाग आहे, सेविंग आहे, आणि हे त्याचा उपभोग आहे. तर या ठिकाणी म्हणजे लोकांचं सांगायचं काय की लोकांचं जसजसं उत्पन्न वाढत असते तसतसं लोकांचा तेवढा खर्च वाढत नसतो. तर त्यापेक्षा कमी खर्च लोक करत असतात आणि बाकीचं भाग ते बचत करतात. हेच केन्स यांनी त्यांच्या ह्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे. तर या सिद्धांतावरून आपणाला काही निष्कर्ष निघतात. म्हणजे साधारणपणे या सिद्धांत म्हणजे काय, तर या सिद्धांतावरून काही 3-4 गोष्टी आपण सांगू शकतो महत्त्वाच्या. तर त्याचं ते निष्कर्ष रूपाने आपण सांगताना त्याचं पहिलं असं निष्कर्ष आपण असं म्हणतो की उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबर एकूण उपभोग वाढत जातो, पण उपभोगात होणारी वाढ उत्पन्नापेक्षा कमी असते. म्हणजे पहिला निष्कर्ष काय, तर केन्सच्या याच्यावरून केन्सनी लोकांचा हे अभ्यास केला. लोकांच्या उत्पन्न आणि उपभोग प्रवृत्तीचा, उत्पन्न आणि बचतीचा केन्सनी मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला. सर्वसाधारण लोकांच्या ह्या वर्तनावरून केन्सला असं लक्षात आलं की उत्पन्नात होणाऱ्या वाढीबरोबर एकूण उपभोगात वाढ होते, पण उपभोगात होणारी जी काही वाढ आहे ते उत्पन्नापेक्षा कमी असते. हे केन्स यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. दुसरं केन्स यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे लोकांचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्नाबरोबर खर्च कधीच नसते. म्हणजे लोकांकडे जेवढं उत्पन्न आलेलं आहे तेवढं खर्च करून टाकलेत असं होत नाही. पहा आता अनेक लोक आहेत समाजामध्ये, आपल्याकडेही पहा, आपण घरामध्ये पाहत असतो, घरात जेवढे पैसे आले लगेच दुसऱ्या दिवशी तेवढे पैसे उडवतो का, खर्च करतो का? नाही, असं कधी होतच नाही. आपले आई वडील, आपले पालक किंवा आपणही, आपल्याला जरी पैसे मिळाले तर कधी कधी वाटते की आपण काही बचत केलं पाहिजे. आता शालेय वयामध्ये तुमच्या या कॉलेज याच्यामध्ये तेवढं जरी नसलं तर आपण एक सज्ञान ज्याला म्हणून बालक व्यक्ती, तर असे लोक नेहमी आपल्या उत्पन्नाचा काही भाग बचत करतात. म्हणजे केन्स यांचा हा जो निष्कर्ष आहे की लोकांचं जे काही उत्पन्न आहे तेवढं ते खर्चाबरोबर नसते. उत्पन्नाबरोबर खर्च असं कधीच नसते. 100 कोटी मिळाले आणि 100 कोटी खर्च असं कधीच नसते. त्याच्यातला काही भाग बचत करतो. बचत याच्यासाठी की भविष्यातील काही अडचणींना तोंड देता यावं यासाठी लोक बचत करत असतात. भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतात, घरामध्ये येणारे काही अडचणी असतात, संकट असतात, आजार असतात, आणि या सगळ्याला तोंड देण्यासाठी म्हणून व्यक्ती आपल्या उत्पन्नातील काही भाग बचत करतात. म्हणून लोकांचं उत्पन्नाबरोबर खर्च नसते, हे एक निष्कर्ष या ठिकाणी सांगता येते. तर तिसरा निष्कर्ष याच्यावरून, ह्या सिद्धांतावरून असं निघते की उत्पन्नात होणारी जी काही वाढ आहे ती वाढ उपभोग आणि बचतीत वाढ करते. आता पहा, उपभोग आणि बचतीत वाढ करते हे आपण या ठिकाणी पाहू. म्हणजे या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहिलेलं नव्हतं. तर पहा सुरुवातीच्या काळामध्ये बचत ही मायनसमध्येच आहे, म्हणजे कर्ज आहे. म्हणजे उत्पन्न या ठिकाणी 0 आहे आणि उपभोग 10 कोटी आहे, म्हणजे 10 कोटी त्याच्यावर कर्ज आहे. तर या ठिकाणी परत उत्पन्नामध्ये वाढ झाली, 20 कोटी उत्पन्न झालं, 24 कोटी या ठिकाणी खर्च झालेला आहे. तरी पण त्या ठिकाणी काय 4 कोटीचं कर्ज आहे. बचत आहे का? नाही. पण या ठिकाणी उत्पन्न 40 कोटी झालेलं आहे आणि उपभोग म्हणजे खर्च त्या ठिकाणी 40 कोटी आहे, म्हणजे बचत हे 0 आहे. पण उत्पन्न बरोबर खर्च म्हणजे आता या ठिकाणी 0 आहे, उत्पन्न बरोबर खर्च आहे, पण हे सर्वसाधारणपणे सगळीकडे कायम असते का? नाही.
तर यानंतर उपभोगात उत्पन्नात वाढ झाली, म्हणजे 60 कोटी उत्पन्न झालेलं आहे. तर त्या ठिकाणी 55 कोटी त्या ठिकाणी खर्च झालेला आहे. म्हणजे पहा, या ठिकाणी 5 कोटी बचत झालेली आहे. नंतर परत उत्पन्नामध्ये या ठिकाणी वाढ झाली आणि उत्पन्न 80 कोटी झालं, तर या ठिकाणी खर्च 65 कोटी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी जवळपास 15 कोटी रुपये या ठिकाणी बचत झालेली. 15 कोटीची बचत झाली, म्हणजे 5 कोटी बचत होती, नंतर त्याच्यामध्ये उत्पन्न वाढलं, मग ती बचत 15 कोटीवर गेली, म्हणजे या ठिकाणी 10 कोटीची बचत या ठिकाणी वाढ झालेली आहे. तर परत पहा, उत्पन्नामध्ये वाढ झाली, 100 कोटी उत्पन्न झालं. 100 कोटी उत्पन्न झाल्यानंतर या ठिकाणी 79 कोटी खर्च झालेला आहे, म्हणजे 21 कोटी या ठिकाणी वाचलेले आहे. म्हणजे पहा, म्हणजे 6 कोटीची याच्या ठिकाणी बचतीत वाढ झालेली आहे. म्हणजे जसजसं व्यक्तीचं उत्पन्न वाढते तसतसं उपभोग पण वाढलेला आहे. उपभोग पण वाढलेला आहे आणि बचत पण वाढलेली आहे. म्हणजे तिसरा जो निष्कर्ष आपण या ठिकाणी सांगितलेला आहे की एकूण उत्पन्नात वाढ झाल्यास उपभोगात आणि बचतीत पूर्वीपेक्षा वाढ होते, असं जे निष्कर्ष आहे ते या ठिकाणी हे सिद्ध झालेले आहे. तर असं आपण हे सांगत होतो की उत्पन्नात होणारी जी वाढ आहे ती उपभोग आणि बचतीमध्ये वाढ करत असते. तर आता या केन्सच्या उपभोगाच्या मानसशास्त्रीय नियमावरील काही टीका आहे. तर ते टीका म्हणजे पहिली टीका आहे या ठिकाणी प्रवृत्ती शब्दाचा चुकीचा उपयोग या ठिकाणी केन्स यांनी केलेला आहे. तर काही हेझलिट हे अर्थशास्त्रज्ञ आहेत ते असं म्हणतात की प्रवृत्ती हा जो काही शब्द या ठिकाणी केन्स यांनी वापरलेला आहे, म्हणजे लोकांच्या प्रवृत्तीचा अभ्यास केलेला आहे, तर त्या ठिकाणी चुकीचा वापर केलेला आहे. की वस्तुतः प्रवृत्तीचा अर्थ हा कल होतो, परंतु केन्सने या शब्दाचा अर्थ उत्पन्नाचा एक निश्चित भाग व्यक्त करण्यासाठी केलेला आहे. त्याच्या मते उपभोग प्रवृत्ती उत्पन्नातून खर्च केली जाणारी रक्कम दर्शवते, पण हे असं नसते. या रकमेचा वापर काही भांडवली वस्तूवर जर खर्च केला तर ते उपभोगात समाविष्ट केले जाते. त्याच्यामुळे हेझलिटने हे याचा चुकीचा वापर आहे असं म्हटलेलं आहे. पुढचा टीका शास्त्रज्ञ करताना असं म्हणतात की हे अवास्तविक सिद्धांत आहे. कारण का पहा, अनेक अर्थशास्त्रज्ञ असं लक्षात आलं की अमेरिकेमध्ये 1944 ते 45 या काळामध्ये अनेक अमेरिकेतील लोकांच्या उपभोग आणि उत्पन्नाचा अभ्यास केला आणि त्याच्यावरून त्यांना असं लक्षात आलं की लोकांच्या उत्पन्न वाढल्यानंतरही बचतीत वाढ होण्याऐवजी कमी झालेली आहे. तर केन्स यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांचं जसं उत्पन्न वाढते तसं लोकांची बचत वाढते आणि ही जी काही बचत आहे ते मागच्या बचतीपेक्षा वाढते, मागच्यापेक्षा कमी होत नाही असं केन्सने म्हटलेलं होतं. तर असं त्यांना काही आढळून आलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी हे अशी टीका केली की अवास्तविक आहे, हे वास्तवात नाही, याचा वास्तवाशी काही संबंध नाही, अशा प्रकारची टीका त्या ठिकाणी अर्थशास्त्रज्ञ करताना दिसून येतात. तर दुसरी टीका आहे की हे फक्त अल्पकालीन म्हणजे कमी कालावधीसाठी अल्प कालावधीसाठी लागू आहे, दीर्घ काळामध्ये अशा प्रकारे होत नाही. दीर्घ काळामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये बदल होत असतो. आता केन्सनं गृहीत धरताना म्हणलेलं आहे की देशामध्ये सामान्य परिस्थिती असते, सरकारी हस्तक्षेप असत नाही, लोकांच्या आवडीनिवडी फॅशन बदलत नाही, सवयी बदलत नाहीत, हे गृहीत त्यांनी केलेलं होतं. पण हे अल्पकाळासाठी होते. सदा सर्व काळ फॅशनमध्ये बदल होत नाही का, लोकांच्या सवयीमध्ये बदल होत नाही का? तर बदल होत असते. हे अल्पकाळामध्ये मांडले तर ठीक आहे. आता लॉकडाऊन आहे, लोकांच्या सवयी बंद आहेत, लोक खर्च करत नाहीत, लोकांचं उपभोगाचं बदललेलं आहे, बाकी कशात काही बदल नाही, खर्चात बदल नाही, ठीक आहे अल्पकाळासाठी. पण सदा सर्व काळ असंच असते का? तर नाही. मग त्याच्यामुळे टीकाकार असं करतात की हे
अल्पकालासाठी ठीक आहे, दीर्घकाळासाठी हा सिद्धांत लागू होत नाही, अशी टीका या ठिकाणी टीकाकार करतात. दुसरी टीका आहे की हा सिद्धांत अनिश्चित आहे, म्हणजे या सिद्धांतामुळे निश्चितता काही लक्षात येत नाही की असं होऊ शकते का, याच्यावरून निश्चित असं त्या ठिकाणी लक्षात येत नाही असं म्हटलेलं आहे. तर अशा रीतीने आपण हा चॅप्टर या ठिकाणी पाहिलेला आहे. अतिशय मुद्देसूदपणे सर्व गोष्टी या ठिकाणी मी सांगण्याच्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच आपणाला हा लेक्चर या ठिकाणी आवडलं असेल तर आपण पुढच्या पाठामध्ये नवीन लेक्चर पुन्हा पाहू. तोपर्यंत हा लेक्चर आपण सर्वांनी आवर्जून ऐकावा, श्रवण करावा व आपल्या मित्रांना, जे मित्र आहेत त्यांना सांगा, त्यांनाही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला सांगा. तर तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.